नमस्कार मित्रांनो, 80च्या दशकात दुचाकी घेणं हे प्रत्येक मध्यमवर्गीयाचं त्या काळातलं एक स्वप्न असायचं। अनेकांचं ते स्वप्न पूर्ण व्हायचं तर अनेकांची कितीतरी वर्ष या स्वप्नांचा पाठलाग करण्यात जायची। थोडक्यात काय तर आजच्यासारखं सकाळी डाऊन पेमेंट भरलं तर दुपारी गाडी दारात दाखल असं त्या काळी नव्हतं। मध्यमवर्गीय समाजाची बहुतांश भिस्त ही एसटी, सिटी बस, रिक्षा यावरच अवलंबून होती। चांगल्या पगाराचे नोकरदार, व्यापारी, मोठे शेतकरी यांच्याकडेच त्यावेळी टू व्हीलर असायची। त्यातही फारसा चॉईस नसायचा। नोकरदार, व्यापारी हे बऱ्यापैकी स्कूटरला प्राधान्य द्यायचे, तर राजकारणी, मोठे व्यापारी, शेतकरी यांच्यासाठी बुलेट, एचडी, जावा किंवा राजदूत यासारख्या दणकट आणि महागड्या गाड्यांचा पर्याय उपलब्ध असायचा। बरं, या गाड्या देखील त्या काळात वेटिंगवर असायच्या। आज पैसे भरले तर वर्ष दीड वर्ष लागायचे गाडी घरी यायला। पुण्यासारखे शहर त्या काळी टांगा आणि रिक्षांनी व्यापलेलं होतं, तर सायकल ही त्या काळात प्रत्येक घरात गरजेची वस्तू असायची। अशातच फिरोदियासारख्या चाणाक्ष उद्योगपतींनी महागड्या टू व्हीलर व सायकल यातला मध्यम मार्ग निवडला, तो म्हणजे लुना। सर्व वयोगटातील पुरुषांना आणि महिलांना देखील चालवता येणारी गाडी म्हणजे लुना या निर्मितीचा इतिहास तर आपण जाणून घेणार आहोतच, पण त्यासोबतच याच लुनानं त्या काळातील भारतातील सुपरफास्ट रेल्वे गाडी म्हणून ओळखलं असणाऱ्या डेक्कन क्वीनला कसं हरवलं होतं, तो रंजक किस्साही आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चौथा स्तंभ या यूट्यूब चॅनलवर। फिरोदिया कुटुंबानं आत्ताचं अहिल्यानगर म्हणजे पूर्वीचं अहमदनगर या गावात कायनेटिक नावाची एक कंपनी सुरू केली होती। धूत परिवारानं व्हिडिओकॉनचं नावाचं प्रॉडक्ट आणलं होतं, ते सर्व परिचित आहेच, परंतु सर्वाधिक हवा केली ती फिरोदिया यांच्या लुनानं। चल मेरी लुना अशी टीव्हीला जाहिरात पाहिली की फिरोदियांपेक्षा सगळ्याच नगरकरांचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा ऊर अभिमानानं भरून यायचा। मेक इन इंडियाची संकल्पना आत्ता आली, परंतु फिरोदिया परिवारानं 1970च्या दशकातच ही संकल्पना लुनाच्या माध्यमातून साकारली होती। फिरोदियांच्या कायनेटिक ग्रुपनं जपानच्या होंडाच्या सहकार्यानं लुनाची निर्मिती केली होती। इटालियन पॅजिओच्या चिआओ या नावाच्या गाडीची ही लायसन्स कॉपी होती। 1972 साली ही गाडी लॉन्च झाली आणि आल्या आल्या भरतभरात या गाडीची हवा सुरू झाली। लुना ही आत्ताच्या पिढीला माहीत नसेल, परंतु या वाहनानं तरुणाईला त्या काळी अक्षरशः वेड लावलं होतं। वजनाला अगदी हलकी, छोटी, सुटसुटीत बाईक सायकलला एक उत्तम पर्याय होती। पुण्यासारख्या सायकलिंगच्या शहरात तयार होणाऱ्या लुनानं झटक्यात मार्केट मारलं। कित्येकांनी ही गाडी बुक केली। पेट्रोल संपलं तरी ही लुना पायडल मारून सायकलसारखी चालवता यायची, त्यामुळेच ही सर्वांना हवीहवीशी वाटायला लागली। लुना खरेदीसाठी त्या काळी देखील नंबर लागायचे। सुरुवातीला अनेकांना शंका होती की भारतातल्या अनेक ठिकाणी रस्ते कच्चे आहेत, तर ही गाडी तिथं कशी टिकेल, लुनाला स्पीड असणार की नाही। आणि यासाठी फिरोदियांनी लुनाची पब्लिसिटी करण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया देखील वापरल्या। टीव्ही, वर्तमानपत्रात त्याच्या जाहिराती झळकू लागल्या। तरुणांना आकर्षित करण्यासाठी क्रिकेटच्या सामन्यावेळी मॅन ऑफ द मॅच म्हणून ही लुना बक्षीस दिली जाऊ लागली। फोर्स मोटर्सचे अरुण फिरोदिया यांना आठवतं त्याप्रमाणे फेमस क्रिकेटर संदीप पाटील, चंद्रशेखर यांनी देखील ही लुना त्या काळी जिंकली होती। 10वी-12वीच्या बोर्डात नंबर काढणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील लुना त्यावेळी बक्षीस दिली जायची। यापेक्षाही वरतान म्हणजे लुनाच्या वेगाची खात्री सगळ्यांना पटावी म्हणून थेट डेक्कन क्वीन एक्सप्रेस बरोबर तिची रेस लावणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं। अनेकांना गंमत वाटली, 50 सीसीची ही छोटीशी मोपेड भारतातल्या सुपरफास्ट ट्रेनशी कशी काय स्पर्धा करू शकणार। हा फक्त पब्लिसिटी स्टंट आहे असा अनेकांचा त्यावेळेला गैरसमज झाला, पण अरुण फिरोदिया त्याबाबत सिरियस होते। त्यांनी महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद सभापती जयंतराव टिळक यांच्या हस्ते पुणे स्टेशनवरून शर्यतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला व दादरला शर्यत संपणार तिथं मुंबईचे पोलीस कमिशनर यांना स्पर्धेचा विजेता घोषित करण्यासाठी परीक्षण करण्याची विनंती केली। सकाळी 7:20 नेहमीच्या टायमिंगला डेक्कन क्वीन पुणे स्टेशनवरून सुटली। त्याचवेळी जयंतराव टिळक यांनी हजारोंचा जमाव व पत्रकारांच्या साक्षीनं लुनाला देखील हिरवा झेंडा दाखवला। लुना स्वरानं पुण्यातून लुना हाकली तेव्हा पुणे मुंबई हा जुना महामार्ग होता। आज आपण पाहतो तो एक्सप्रेसवे अजून अस्तित्वात यायचा होता। खंडाळ्याचा प्रचंड मोठा घाट, तिथला वळणावळणाचा रस्ता अशी अनेक आव्हानं लुनासमोर होती। अनेकांनी पैज लावली होती की लुना लोणावळ्याच्या पुढे देखील जाऊ शकणार नाही, पण या साऱ्यांचा अपेक्षाभंग करून लुनानं आपल्या स्टाईलमध्ये घाट रस्ता पार केला। वाटेत इमर्जन्सी म्हणून एक कार देखील लुनाच्या पाठोपाठ पाठवली होती।
मात्र लुना एवढ्या जोरात सुसाट सुटली की कारला देखील गाठणं तिला अशक्य झालं होतं. लुनानं जेव्हा मुंबईत प्रवेश केला तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण फिरोदिया यांना ही लुना ही शर्यत पूर्ण करेल याची खात्री होती. पण ती तब्बल 15 मिनिटं लवकर दादरमध्ये दाखल होऊन सर्व शक्तिमान डेक्कन क्वीनला हरवेल हे खुद्द त्यांना स्वप्नात देखील पाहिलं नव्हतं. पण हे खरोखर घडलं. टाळ्यांच्या गजरात लुना डेक्कन क्वीनच्या आधी दादर स्टेशनला पोहोचली. तिला गाठायला डेक्कन क्वीनला 15 ते 20 मिनिटं लागले. 50 सीसीची मोपेड जिंकली होती. मुंबईत हा सोहळा पाहण्यासाठी सगळीकडे पत्रकार हजर होते. दुसऱ्या दिवशी प्रत्येक वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर लुनाचीच चर्चा होती. त्यानंतर चल मेरी लुनाच्या आड येण्याची कोणाची हिंमत देखील झाली नाही. ज्या काळी पुणे ते मुंबई अंतर पार करायला बाकीच्या रेल्वे गाड्यांना 5 तास लागत, हेच अंतर डेक्कन क्वीन 2.25 तासात अंतर पार करत असे. 1 जून 1930 साली सुरू झालेल्या डेक्कन क्वीनला कधीच वाफेच्या इंजिनावर चालावं लागलं नाही. पहिल्या दिवसापासूनच इलेक्ट्रिक इंजिनावर चालणारी पहिली प्रवासी गाडी, भारतातील पहिली डिलक्स गाडी, पहिली सुपरफास्ट गाडी, एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाण्याची सोय असणारी पहिली गाडी, महिलांचा व खानपान सेवेचा स्वतंत्र डबा असणारी ही पहिली गाडी, डेक्कन क्वीनच्या नावावर असे पहिलेपणाचे अनेक विक्रम नोंद आहेत. मात्र भारतातील मानाची गाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेक्कन क्वीनच्या नावे एक विचित्र विक्रम नोंदवला गेला, तो म्हणजे लुनाकडून हरण्याचा विक्रम. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.